20 जानेवारीला एक मराठा लाख मराठा म्हणत आंतरवली सराटीतून निघालेलं मराठा आरक्षणाचं हे भगवं वादळ आता नवी मुंबईत येऊन पोहोचलंय आणि नवी मुंबईत पोहोचताच या भगव्या वादळानं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटमच दिलाय। पाहूया हा रिपोर्ट। आम्ही तर थांबतो, पण तुम्ही आज रात्री त्याच्यात नाही दिले तुम्ही उद्या आजच मैदानावर जाणार। एक मराठा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो। जय जिजाऊ। मराठा आरक्षणाकरता मुंबईला निघालेलं भगवं वादळ आज मुंबईची वेस ओलांडणार नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक आजही नवी मुंबईत मुक्काम ठोकणार आहेत। आरक्षणाबाबतीच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात, तसे GR सरकारनं काढावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मी आलो आरक्षण घेण्यासाठी चालू, मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेसच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे। सरकारनं रात्रीतून GR काढावा किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत कुणबी आरक्षणासाठी सर्व GR काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। GR काढेपर्यंत वाशीतच थांबणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय। तोवर मराठा समाज आझाद मैदानात जाणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या, आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो। आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू, आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथं। मराठा समाज कोणत्याही परिस्थितीत आझाद मैदानात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आरक्षणाचा GR निघाला तर गुलाल उधळण्याकरता, अन्यथा उपोषणाकरता मुंबईत जाणारच, यावर जरांगे पाटील ठाम आहे। ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणार आहे। दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार, दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार। सुट्टी आपल्यापाशी नाही। सरकारला 7 महिने दिले, आता आणखीन एक दिवस देतो असं सांगून जरांगे पाटलांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। नवी मुंबईत त्यांनी लाखो मराठा बांधवांना आणून सरकारला आंदोलनाचा ट्रेलरच दाखवलाय। आता जरांगेंच्या अल्टिमेटम पुढं सरकार नमती भूमिका घेतं का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।